मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 111. त्या एकाच घटनेनं कवचकुंडलं विलग करताना शरीराला झाल्या नव्हत्या एवढ्या सखोल यातना माझ्या मनाला झाल्या. आश्रमात ते दुःख कुणाजवळ बोलताही येणं शक्य नव्हतं. काही काही दुःखच अशी असतात की ती ज्याची त्यालाच मुकपणे सहन करावी लागतात. स्मृतीच्या अशा दुःखांचे काळे वस्त्र ओसून धागे काढून टाकण्यात कोणीही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तरीही त्यांचं काळेपणा कमी करण्याचा यत्न मन करीत असतं. यालाच जीवन म्हणायचं. आनंदाची वृद्धी नसली तरी दुःखाची तीव्रता कमी करणं याचंच नाव जीवन. त्या मनस्थितीत अकृतुरणाचं सहाय्य अमोल लाभलं. अल्पावधीतच त्याचे माझे स्नेहसंबंध दृढ झाले होते. माणूस जिथं राहतो तिथल्या सर्व वस्तूंबद्दल त्याला एक अबोध आकर्षण वाटत असतं, जवळीक वाटत असते. महेंद्र पर्वताबद्दल मला तशीच जवळीक वाटू लागली. समिधा गोळा करण्यासाठी त्याच्या दऱ्या शिखरांतून फिरताना कधी कधी कुरणातील तृणपात्यांवर दाटलेले झळकणारे दवबिंदू पाहिले की जीवन दवबिंदूंसारखंच असतं असं म्हणणाऱ्या अश्वत्थाम्याची आठवण होई. त्यानं अनेक प्रसंगी ऐकविलेले दिव्य विचार मनातून उफाळून येत. कर्ण, तू कोण आहेस हे आत्मपरीक्षणानं जाण. आपल्या अंतरंगाचं ऐक्य साध, खंबीर हो. त्याचे विचार माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय नव्हते काय? तशीच कधीतरी पर्वतावरील एखादी सतेज रानकेळ वृषालची आठवण करून देई. घायपाताचा उभा दंड पाहताना निरामय प्रेमाचा शोण डोळ्यांसमोर उभा राही. डेरेदार वटवृक्ष पाहिला की मन पितामहांच्या जीवनाची त्याच्याशी तुलना करण्यात गढून जाई. महानदीचं शांत पात्र माता पित्यांची स्मृती जागृत करी. त्या पात्रातील पाण्याचा भोवरा पाहताना मात्र युवराज दुर्योधनच त्यात मला दिसे. एखादं काटेफड पाहिलं की गुरुद्रोणांची आणि पाणथळलेल्या जागेतील हिरवं शेवाळ पाहिलं की हटकून शकुनी मामांची मूर्ती डोळ्यांपुढं उभी राही. स्मृती या स्वतःच्या छायेसारख्या असतात. त्या अविरतपणे मनाचा हा असाच पाठपुरावा करतात. भगवान परशुरामांना पाहिलं की श्रीकृष्णाची स्मृती होई. डोळ्यांसमोर शिशुपालवधाचा प्रसंग स्पष्ट उभा राही. त्या दिवसानंतर एकदाही कृष्ण मला भेटला नव्हता. असं हे आश्रम जीवन काळाच्या हातात हात घालून चाललं होतं. रात्री निद्राधीन होताना बालपणापासून घडलेल्या प्रसंगांचं दर्शन घेऊन थकलेलं मन भवितव्याचा वेध घेण्याची धडपड करी. पण तसा तो कुणाला तरी कधी अचूकपणे घेता आला आहे काय? अज्ञात भवितव्यात काय काय लपलेलं आहे हे माणसाला कळलं असतं तर जीवनाचा अहोरात्र चाललेला संघर्ष, कोलाहल, धडपड सर्व केव्हाच थांबलं असतं. पण असं काही होत नसतं. प्रत्येकजण आशेवर जगत असतो. मीही तशीच आशा उराशी धरून ब्रह्मास्त्राची आराधना करीत होतो. हस्तिनापूर सोडून आता 2 वर्षांचा काळ लोटला होता. ब्रह्मास्त्राचे दिव्य मंत्र संपत आले होते. या अस्त्रामुळे सूर्यकिरणांवरही विजय मिळविता येणार होता. दिव्य आणि दीप्तिमान प्रकाशझोत सोडून कोणतीही कठीण वस्तू त्यात वितळून टाकता येणार होती. सर्व अस्त्रांमधील श्रेष्ठतम असं अस्त्र होतं ते. आणि अशी सामर्थ्यशाली विद्या भगवान परशुरामांनी एका पौर्णिमेला अभिचाराच्या मंत्रांसह संपूर्णपणे माझ्या स्वाधीन केली. आचमनाचं पाणी माझ्या हातावर सोडताना ते गंभीरपणे म्हणाले, भार्गव, ही ब्रह्मास्त्र विद्या आहे. दुर्बल आणि निशस्त्र यांच्यावर ती कधी सोडू नकोस. तसा प्रयत्न करशील तर ती तुझ्यावरच उलटेल. सामर्थ्याचा अर्थच दुर्बलाच्या हक्कांचे संरक्षण हा आहे. आज्ञा भगवान. मी माता पित्यांव्यतिरिक्त प्रथमच एका दिव्य महापुरुषाच्या चरणांवर श्रद्धेनं माझं मस्तक टेकविलं. जीवन धन्य झालं असंच वाटलं मला. माझ्या डोळ्यांतील धन्यतेचे अश्रू त्यांच्या पुण्यवान चरणांवर ओघळले. आणि तुझ्या सुदैवानं आजच माझं वरुण व्रत संपत आहे. त्याची सांगता म्हणून मी आज पूर्वसागरात दिवसभर उभा राहणार आहे. रात्रभर गायत्री मंत्राचं पुरच्चरण करून करून डोळे ताठरले आहेत. गेले 4 दिवस उपोषणात गेले. तेव्हा तूच आज माझ्याबरोबर कलिंग राज्यात चल. थोडा थकवा आहे शरीरात. त्यांनी व्याघ्र चर्मावरून उठताना मला आज्ञा केली. माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. मनाचा निर्धार करून मी होकारार्थी मान डोलविली. टाळाटाळ केली नाही. महेंद्र सोडून जाताना त्यांची ही शेवटची आज्ञा निमित्त सांगून टाळू नये असंच मला वाटलं.
शिष्यगणांच्या जय जयकाराच्या घोषणातच आम्ही दोघं आश्रम सोडू लागलो. अकृतव्रणाचा निरोप घेताना माझा हात थरथरू लागला. पहिल्या प्रहराची सुरुवात होत असतानाच आम्ही आश्रमाचं कुंपण ओलांडलं. कवच नसल्यामुळे अलीकडे मला उन्हाची तिरीप जाणवत होती. तरीही गुरुदेवांसमवेत महेंद्राची चढण उतरताना मन कसं समाधानानं भरून आलं होतं. ब्रह्मास्त्राच्या प्राप्तीमुळे सामर्थ्याची जाणीव सुखवीत असावी. भार्गव, तुला कधीच विचारला नाही, पण आज एक प्रश्न विचारण्याची इच्छा होत आहे. विचारा गुरुदेव, यथामती उत्तर देईन. मीही त्यांना विनयानं म्हणालो. तुझ्या कानांची पाळी कशामुळे तुटली आहेत? त्यांच्या परशूचा आघात मस्तकावर झाल्याचा मला भास झाला. एका वृद्ध ब्राह्मणाला माझ्या कानांतील कुंडलं हवी होती. कान कापल्याशिवाय ती देता येणं शक्य नव्हतं, म्हणून ती मी कापून दिली. मी सत्य सांगून टाकलो. छान, भृगुकुलाला शोभेल असंच तुझं वर्तन झालं. तुझ्या हाती माझी ब्रह्मास्त्र विद्या सुरक्षित आहे असं मी मानतो. त्यांच्या परशूचं पातं तळपत होतं. माझा कंठ शुष्क झाला होता. आता त्यांनी त्या ब्राह्मणाचं नाव विचारलं तर? पण ते काहीच बोलले नाहीत.